नमस्कार मैत्रिणींनो, मी चबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, आज मला एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज आलेले आहेत आणि आज आपल्याला ना चारीच्या चारी ब्लाऊजची कटिंग करायची आहे. एकासोबत आपल्याला 4 ब्लाऊज कसे कट करायचे ही ट्रिकसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला मग मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. तर बघा, इथे 4 ही विदाऊट अस्तरचे ना आपण ते ठाणमध्ये कपडा फाडून आणतो तसे ही 80 सेंटीमीटरचे ब्लाऊज आहेत आणि 80 सेंटीमीटरमध्ये बघा 38 साईजचे आपल्याला हा ब्लाऊज बसवायचा आहे. ते पण स्लीव्हसुद्धा खूप मोठे येतं आणि एवढ्या शॉर्ट कपड्यामध्ये बघा खूप मोठ्या साईजचा सुद्धा तुम्ही ब्लाऊज बसवू शकता. ही सुद्धा तुमच्यासोबत मी ट्रिक सांगणार आहे. तर बघा, इथे एक ब्लाऊज आपण आधी माप घालून कट करून घेऊया, कारण की कपडा खूप कमी आहे आणि कमी कपड्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या साईजचा, जसं की लांबीसुद्धा खूप मोठी आहे आणि आपलं छातीचा भाग तर बघा 38 साईज आहे. तर आपल्याला ते कसं बसवायचं ते सुद्धा बघूया. तर बघा, इथे सगळ्यात आधी मी तुम्हाला छाती किती आहे हे दाखवते. तर बघा, छाती जी आहे ना, आता एकच मी पदर जे आपलं काजाचं साईड आहे ना तेच धरून सांगते. तर इथे बघा 9.5 आलेलं आहे. 9.5ला जर 4ने गुणलं तर 38 इंच होतो. 9.5ला इथं मी बरोबर 9.5 घेतलेला आहे. आणि इथे बघा, मी ब्लाऊजवरून मापसुद्धा कसं काढतात आणि माप काढण्याची सुद्धा एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही जर नवशिके असाल ना, तर नवशिक्याला सुद्धा एकदम परफेक्ट असं मेजरमेंट बसेल. ही एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. आता आपल्याला छातीचा भाग काढलो, आता आपण ब्लाऊजची लांबी घेऊया. बघा, ब्लाऊजची लांबी आहे 13.5 इंच. तर आपल्याला रेडी 13.5 पाहिजे. यासाठी बघा 1 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे, कारण शोल्डर जोडण्यासाठी आणि कंबरला पट्टी जोडण्यासाठी. हे विदाऊट अस्तरचे ब्लाऊज आहे. यासाठी बघा, इथे मी 14.5 इंच घेतलेला आहे. आता खालीन आपल्याला एकदम सरळ रेष मारून घ्यायची, तिरपे वगैरे मारायची नाही, नाहीतर आपल्याला ते सुद्धा क्रॉसमध्ये ब्लाऊज जातो. तर सगळीकडे एकदम मेजरमेंट घातलं. आता आपण गळ्याचं माप घालूया. बघा, इथे ना आपल्याला गळासुद्धा छोटं, कारण त्याला खूप लहान गळे आवडतात. 2 इंचाचा इथं गळा घेतलेला आहे आणि जास्त करून माझ्याकडे कस्टमर जे आहेत ना, खूप गळे लहान घालतात, हे असेच येतात. तर आता बघा, गळ्याची जी लांबी आहे ना, खालून मी अर्धा इंच सोडलं, वरती पाव इंच सोडलं आणि आपलं गळ्याला बघा बरोबर गळ्या मध्यभागी घेतलं आणि असं लावून ठेवलं. कारण की गळ्याचं माप काढायला ना कुणाचं कमी होतं, कुणाचं जास्त होतं, ही आपल्याला टेन्शनच नको. यासाठी बघा, असं ब्लाऊज जी मापाला दिलं असतं ना, तिच्यावरच आपल्याला गळा घालायचा आहे. तर हे बघा, 8 इंचाचा ह्यांचा गळा आलेला आहे. आता गळासुद्धा गोलच ठेवलेला आहे, तर तिचा गोलचा शेप दिलेला आहे. आता शोल्डर बघू शकता तुम्ही, 2.5 इंच हिचं तयार शोल्डर आहे. यासाठी आपल्याला इथे 3.25 इंच घ्यायचं, कारण की पाव इंच गळ्याचे गोट मारण्यासाठी आणि अर्धा इंच आपल्याला स्लीव्ह जोडण्यासाठी जातो. तर इथे बघा, आता जी मोंडा आहे ना, मोंडा 5.5 इंचाचा घ्यायचा आपल्याला. तर हे घेतलेलं आहे. आता फिटिंग लाईनसुद्धा इथे मारलेली आहे. लगेच कंबरची सुद्धा बघा, कंबर जी आहे ना आपली, तिथे 8 इंच आलेली आहे. पण आपल्याला खाली जी टक्स मारतो, टक्समध्ये ते एकदम बरोबर होऊन जाते. यासाठी बघा, ही स्टेटस लाईन मारायची, सगळ्यांची स्टेटस मारायची, शक्यतो स्टेट मारायची, कारण की ना कंबरचं टक्समध्ये बरोबर होऊन जातो. आता जी मोंडा आहे ना, मोंड्याला बघा निम्मं करायचं 5.5चं. इथे बघा मी घेतलेलं आहे 2.25 इंचावरून मोंड्याचं शेप दिलेला आहे. आता इथे सगळे आपली मार्जिन झालेली आहे. बघा, बघू शकता तुम्ही, कुठेच काही असं किचकट नाही. एकदम सोपी पद्धत सांगण्याचा प्रयत्न करते आणि सोप्या पद्धतीमध्ये बघा एकदम छान असे ब्लाऊज बसतात, की कुठेच असं गुढीसुद्धा किंवा मग कुठे जोड किंवा कुठेच असं वळणं नाही. एवढी सोप्या पद्धतीने बघा आणि खूप छान असे ब्लाऊज बसतात. कारण की खूप जणांचे ना खूप बारीक-बारीक गोष्टी असतात, पण ते गोष्टी आपल्याला धरायला गेलं तर ब्लाऊजच पूर्ण बिघडून जातो. कमी कपड्यामध्ये ना ब्लाऊज ॲडजस्ट कसं करायचं आणि परफेक्ट असा ब्लाऊजची पूर्ण कटिंग करायची, हे सुद्धा तुम्हाला मी ते व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. आता हे आपलं झालेलं आहे मागचा भाग, ते जे मी कटिंग करून काढलेले. इथे जे मार्जिन आहे ना, तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा ठेवू शकता. आता ब्लाऊज कमी होतं यासाठी बघा, इथे मी 1.5 इंच ठेवलेला आहे. आता समोरचा भाग काढण्यासाठी ना, समोरचा भागला आपल्याला गुंडी आणि काजे करण्यासाठी पाव-पाव इंचाचा मी मार्जिन एक्स्ट्रा सोडलेला आहे. जर तुम्हाला मागच्या साईडला ब्लाऊजचे हुक वगैरे असतील, तर मागच्या साईडला तुम्हाला इथे पाव-पाव इंच सोडावे लागेल. तर इथे बघा, आता समोरचा भाग जे आहे ना, आपल्याला मागचं 14.5 घेतलं होतं, पण समोरचं आपल्याला 15 इंच घ्यावं लागेल. कसं घ्यायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते. आता इथे बघा, 2 इंच आपल्याला इथं गळा घेतलेला आहे. गळ्याची जी लांबी आहे, मी इथे 5 इंच घेतलेला आहे समोरचा गळा. ही बघा 4 टक्सचा ब्लाऊज आहे. तर इथं 5 इंचावरतीच गळ्याचा शेपसुद्धा लगेच देऊन घेतलेला आहे मी. आता जे आपण शोल्डर आहे ना, शोल्डर बघा मागचं सुद्धा आपण 3.25 इंच घेतलं होतं. समोरचा सुद्धा आपल्याला 3.25 इंच घ्यायचा आहे. पण जे आपण पाव इंच मार्जिन टाकलेलं होतं ना, तिच्या पलीकडे घ्यायचं आहे. ते मार्जिन धरायची नाही आपल्याला. मार्जिन ती आपण फक्त माया वगैरे यूज करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर शिलाईमध्ये जाते. आता इथे मोंडासुद्धा बघा 5.5 इंच घेतलेला आहे. समोरचा जे भाग आहे ना,
लगेच बघा 9:30ला मी ते 9:30ला टिक केलेलं आहे. कारण लाईनच्या पलीकडे केलेलं आहे. लाईनच्या अलीकडे मी काहीच केलेलं नाही. आता इथे बघा 15 इंचावरतीच मी लाईन मारून घेते. कारण की आपल्याला ना वरती शोल्डर अर्धा इंच जोडण्यासाठी जातो, खाली क्रॉसपट्टी अर्धा इंच जोडण्यासाठी आणि आपण एक प्लेट्स घेतो तिथे अर्धा इंच जातो. तर बरोबर ही 1.5 इंच एक्स्ट्राचं जे आहे ना ते जातो. आता मोंड्याचा सुद्धा मी शेप देऊन घेतलेला आहे. आपण आता क्रॉसपट्टी काढून घेऊया. क्रॉसपट्टी बघा जे काजे हुक आहेत ना त्या साईडला 3.5 इंच घेतलं आणि दुसऱ्या साईडला बघा मी तिथे 3 इंचावर घेतलेलं आहे. जे आपलं मार्जिनचं आपण सिलाई फिटिंग लाईन आहे ना, तिथे आपल्याला 3च इंचावरती घ्यायचं आहे. तर आता क्रॉसपट्टीसुद्धा झालेली आहे. आता इथे आपण टक्सचं मार्जिन घालून घेऊया. टक्स फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी टक्सचे मार्जिन घालते. मी तर अंदाजावरतीच टक्स मारून घेते. इथे बघा 4.5 इंचावरती घेतलं आणि तिची जी उंची आहे 2.5 इंच ठेवली. दोन्ही साईडला 1-1 इंचाचं मार्जिन ठेवलं आणि असं क्रॉसमध्ये बघा लाईन मारून घेतलेली आहे. कारण की आपलं जे खालचं टक्स आहे ना, ते एकदम सरळमध्ये येतो आणि तिचं बघा 1-1 इंच मार्जिन ठेवावं लागतं. कारण की आपला कमरेचा भाग छोटा असतो आणि छातीचा भाग थोडा मोठा असतो. आता आपण मधलं सुद्धा टक्स मारून घेऊया. जेवढे आपण लांबी आहे गळ्यापासून ते क्रॉसपट्टीतली तिच्या एकदम सेंटरला घ्यायचं. आता 7 आलेली होती 3.5 घेतलं. आता ह्या साईडच्या टक्सला बघा क्रॉसपट्टीच्या वर आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आणि असं क्रॉसमध्ये लाईन मारून घ्यायची. कारण का हा टक्स आणि मोंढ्यामधला टक्स हा क्रॉसमध्ये येतो. आता कमी जास्त होऊ शकतो. तुमच्या कोणतं जर ब्लाऊज मोठं असेल तर थोडंसं लाईन मोठी येते आपली टक्सची, नाहीतर छोटं असलं तर छोटं येणार आहे. तर आता मोंड्याचं सुद्धा बघा इथे क्रॉसमध्ये मी घेतलेलं आहे. आता हे सुद्धा बघा तुमच्या हिशोबाने 2.5 इंचावरती किंवा मग 3 इंचावर जास्तीत जास्त येतो. आता ही शेप आलाय का नाही हे कसं ओळखायचं? असं बघा दोघाच्या मध्ये ना आपल्याला 2-2.25 इंचाचं मार्जिन ठेवायचं. बघू शकता तुम्ही खूप छान असं टक्सचं बसतंय. आता तुम्हाला मी मेजून सुद्धा दाखवते. सगळ्याच ह्याच्यामध्ये ना माझं 2-2 इंचाचंच मार्जिन आलेलं आहे. तर ही एकदम आपल्याला आता समोरच्या ब्लाऊजची सुद्धा मार्जिन पूर्ण झालेली आहे. तर आपण ब्लाऊजची आता कटिंग करून घेऊया. बघा इथे ना मी क्रॉसपट्टी आपल्याला दुसऱ्या कपड्यातली घ्यायची नाही. ह्यासाठी बघा खाली जे एक्स्ट्राचं कपडा ठेवलेलं होतं ना तिच्यातच आपल्याला ही फोल्ड करून काढायची आहे. इथे लगेच मी गळ्याची पट्टी आपला जे गळा होता गळासुद्धा कट करून काढलेला आहे. आता आपण बघा मोंढासुद्धा इथे कट करून घेऊयात. खूप सिंपल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटत असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. तर बघा इथे पूर्ण आपण कटिंग करून घेत आहोत. कटिंग करून जेपर्यंत तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता आपण खालची क्रॉसपट्टीसुद्धा कशी काढायची ते सुद्धा तुम्हाला इथे सांगते. तर क्रॉसपट्टीला बघा आपण खालचा कपडा शिल्लक राहिलेलं होतं. इथे बघा आपल्याला लगेच फिटिंग लाईनची कच मारून घ्यायचं कारण की आपल्याला फिटिंग करताना परत चेक करायची गरज पडत नाही. आता इथे बघा जे आपण क्रॉसपट्टी आहे ना तिला असं डबल फोल्ड करायचं. आता दोन्ही पट्ट्या हिच्यात सोबतच निघतात आणि जिथून आपण मार्जिन टाकलेलं होतं तिथून असं बरोबर कट करून काढायचं. जे आता खालची पट्टी शिल्लक राहिली आहे ना ते आपल्याला गळ्याला गोटमा लावण्यासाठी कामाला येणार आहे. तर अशा पद्धतीने बघा आता फक्त एवढं कपडा आपल्याला शिल्लक राहिलेला आहे आणि एवढ्या कपड्यामध्ये ना आपल्याला लगेच स्लीव्ज काढायचे आहेत आणि स्लीव्ज झाल्यानंतर ना आपल्याला गळ्याला गोट मारण्यासाठी आणि तिच्यानंतर आपल्याला काजे बटनसाठी ह्याच्यातलीच पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मी एक ब्लाऊजची पूर्ण डीपमध्ये तुम्हाला कटिंग सांगत आहे आणि दुसरे ब्लाऊज जे आहेत ना ह्याच्यावरच ठेवायचं आणि पूर्ण कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर ते कसं ठेवायचं ते सुद्धा सांगते. आता स्लीव्ज घालण्यासाठी बघा इथे 6 इंचाचे स्लीव्ज आहेत. तर 6चे बघा आपल्याला इथे घ्यायचे 7.5 इंच घ्यायचं आहे. कारण कारण बघा खालचं ना 1 इंच आपल्याला फोल्ड करण्यासाठी जातो आणि स्लीव्ज जोडण्यासाठी अर्धा इंच जातो. तर ह्यासाठी बघा आपल्याला 7.5 इंचावरती असं घ्यायचं आणि 7.5 इंच आणि खालचं आपल्याला जशाला तसं ठेवायचं आहे. आणि ह्या साईडला लगेच ना आपल्याला आपण 5 इंचावरती खाली घ्यायचं आहे. एकदम बरोबर असं माप येतो कारण की ना त्यांचं जे मोंढ्याचा भाग आहे ना ते थोडंसं पसर असल्यासारखं आहे. त्यासाठी त्यांना ना 5च घ्यावं लागतं. असं जर दुसऱ्याचं जर तुम्ही घ्यायला गेलं ना तर तिथे बघा आपल्याला खूप कमी घ्यावं लागतं कारण की झोळ येण्याची शक्यता असते. पण कुणाकुणाचे जे बॉडीचा शेप असतो ना थोडंसं विचित्र असल्यासारखंच असतो. त्यासाठी तिथे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावा लागतो. आता ह्या साईडला सुद्धा बघा मी 5च इंचावर घेतलेलं आहे कारण 3 इंच खाली उतरते मी सहसा. पण जिची तिची बॉडी आणि जिचे तिच्या ब्लाऊजवरून असतं. कारण सगळ्याची बॉडी काही सारखी नसते आणि त्यासाठी बघा आपल्याला अशी कटिंग तिरपी करावी लागते. तर इथे ही झालेलं आहे. त्यासोबतच बघा मी ही सोबतच ब्लाऊज कट करून घेते की परत आपल्या लक्षात नाही राहिलं की ह्यांचं असं आहे म्हणून. त्यासाठी एकदमच सोबत घ्यायचं आणि कट करून काढायचं. आता आपलं एक ब्लाऊज झालेला आहे. तर बघा आता मी दिलेले जे 4ही ब्लाऊज आहेत तर 4ही ब्लाऊजला बघा मी काहीच माप वगैरे टाकत नाही. सोबतच आता लगेच कट करून घेते. जे शिल्लक उरलेला कपडा आहे ना तिचेसुद्धा बघा मी लगेच पट्ट्या काढून घेते. कारण की परत कपडा इकडं-तिकडं झालं की परत ते आपल्याला सापडत नाही आणि गळ्याची गोटला ना त्याच ब्लाऊजचा कपडा असलं तरच चांगलं वाटतं. नाहीतर मग विदाऊट जर लावलं तर ते पूर्ण ब्लाऊजचं लुकच खराब होतो. यासाठी असे छोट्या ब्लाऊजमध्ये सुद्धा बघा तुम्ही मोठ्या साईजचे ब्लाऊज पीससुद्धा बसवू शकतात. आता मी दुसरं ब्लाऊजसुद्धा बघा तुम्हाला कट करून दाखवते. इथे मी कुठेच बघा मार्जिन टाकणार नाही. जसं आपण कपडा कट केलेला ना तेच ठेवायचं आणि तिच्यावरूनच आपल्याला कटिंग करून काढायचे. तर सगळ्यात आधी ना इथे मी स्लीव्ज काढत आहे बघा.
इथे आपल्याला कुठेच मार्जिन ठेवायची गरज नाही किंवा मग खडूचा सुद्धा वापर करायची गरज पडणार नाही आपल्याला. जशाला तसं बघा असं स्लीव्स ठेवायचं आणि याच्यावरून बघा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता आता ह्या ब्लाऊजची आपली पूर्ण ही ठेवूनच आपण कट केलेला आहे. असंच बघा सगळ्या ब्लाऊजचे सुद्धा स्लीव्ज एकासोबतच मी काढून घेणार आहे. आता तेवढं काही मी सगळे स्लीव्ज कसे काढले हे काही व्हिडिओमध्ये सांगणार नाही. नंतर व्हिडिओ ना खूप मोठा होईल. जसं हा ब्लाऊज कट केला ना तसाच मी दुसरा ब्लाऊजसुद्धा कट केलं. कारण की आपली ह्याच्याहून वेगळी सुद्धा पद्धत आहे. एकासोबतच तुम्ही चारीच्या चारी कट करू शकतात. पण कमी कपड्यामध्ये ना आपल्याला मोठ्या साईजचं ब्लाऊज काढावं लागेल. तर आपल्याला ना एकच ब्लाऊज आधी कट करून बघायचं. कारण त्या ब्लाऊजमध्ये बसलं तरच मग दुसऱ्या ब्लाऊजचे तुम्ही कटिंग करा. नाहीतर मग दुसरे बी ब्लाऊज तुमचे खराब होतील. जर खराब झालं आपलं कुठं बिघडलं तर एकच ब्लाऊज बिघडतो. यासाठी बघा सगळ्यात आधी एक ब्लाऊज कट करायचं. कारण की ब्लाऊज जे देतात ना कस्टमर ते एकाच साईजचे शक्यतो असतात. आता हिने म्हणले की चारही ब्लाऊज हे 80 सेंटीमीटरचे होते. आधी मी मेजून सुद्धा बघितलं. म्हणले की सगळ्यात आधी एक ब्लाऊज काढायचं. जर कुठे काही कमी जास्त झालं तर मग दुसरं ब्लाऊजच्या वेळेस आपल्याला ते लक्षात येईल. नाहीतर त्यांना मग आपल्याला परत तर देता येईल. पण दुसऱ्या एका ब्लाऊजमध्ये माझे पूर्ण ॲडजस्ट झालं. यासाठी बघा मी दुसऱ्या ब्लाऊजचं सुद्धा कटिंग केलं आणि ह्याच पद्धतीने ना मी तिसरं आणि चौथं दोन्हीही चारही ब्लाऊज एकासोबतच कट करून घेतलं. कारण की सोबतच लगे मला शिवून द्यायचं होतं. 2 ब्लाऊज यांचे सेमच कलर होतं. तर आपल्याला रीलसुद्धा बदलायची गरज पडणार नाही. यासाठी ना मी सगळेच कट केलं. आता इथे सुद्धा बघा क्रॉसपट्टी ठेवून सुद्धा मी बरोबर कट करून घेतलेलं आहे. जसं ठेवलं ना तसंच मी जशी कटिंग आहे तशी त्यावरच कटिंग आणि जशाला तसं ठेवून घेतलं आणि पूर्ण कटिंग करून घेतलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. खूप जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात. त्यासाठी मला रिपीट सांगावं लागलं या व्हिडिओमध्ये की ह्या चॅनलला तुमच्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.